राज्य की वर्तमान सरकार ने घरकुल लाभार्थियों को शासकीय दर से रेती उपलब्ध करके देने की घोषणा की थी। इस संबंध में उलगुलान संगठन के राजू झोड़े ने आरोप किया कि शासन के इस निर्णय को अभी तक पूरी तरह अमल में नहीं लाया गया है। तो आइए सुनते हैं इस संबंध में उन्होंने आरोप करते हुए क्या मांग की। शिंदे फडणवीस पवार सरकार ने घरकुल लाभार्थियों को शासकीय दर से रेती उपलब्ध करा देने की घोषणा की थी, लेकिन चंद्रपुर जिले के साथ बल्लारपुर विधानसभा क्षेत्र के घरकुल लाभार्थियों को अभी तक रेती उपलब्ध नहीं कराई गई है, जिससे घरकुल लाभार्थियों के घर के ख्वाब अधूरे ही रह गए हैं। जिससे जिले के रेती घाटों की नीलामी करे या लाभार्थियों को रेती सस्ते दर में उपलब्ध करा दे, ऐसी मांग राजू झोड़े ने की है। इस समय शामभाव झील पे संपत गुरु, कामटे, जाकिर खान, भगत सिंह झगड़ा, नवीन डेविड, पंचशील तामगाड़गे आदि उपस्थित थे। तो सुनिए इस संदर्भ में उलगुलान संघटना के अध्यक्ष राजू झोड़े ने क्या जानकारी दी। घरकुल लाभार्थ्यांना स्वस्त दरात रेती उपलब्ध करून देण्याचा महाराष्ट्र शासनाचा सरकारचा निर्णय होता, परंतु तो निर्णय फेल होत असताना दिसत आहे। महाराष्ट्रात तिकडी सरकार आहे, शिंदे फडणवीस पवार यांची सरकार असून या सरकारने घरकुल लाभार्थ्यांकडे अक्षरशः दुर्लक्ष केलेलं आहे। चंद्रपूर जिल्ह्यातल्या बल्लारपूर विधानसभेमध्ये जिल्ह्यामध्ये रेती अभावी घरकुल बनवण्यामध्ये मोठ्या प्रमाणात घरकुलधारक अपयशी आहे। सरकारी योजना आहे, परंतु रेती घाटाचे लिलाव झाल्या नसल्यामुळे घरकुल लाभार्थी आणि इतर लोक रेती पायी कामं त्यांचे रखडलेले आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये या तिकडी सरकारचा हा फेल ठरत आहे। एका हाताने घरकुल देण्याचे आश्वासन केंद्र सरकार राज्य सरकार करते, परंतु गरिबांना त्यांचा हक्काचं घर मिळत नाही। आणि त्या पलीकडे चंद्रपूर जिल्ह्यातल्या बल्लारपूर तालुक्यामध्ये घरकुल लाभार्थी 1242 असून या घर रखडलेले आहे। मोठ्या प्रमाणामध्ये रेती घाट आहे। रेती घाटाचा लिलाव झाला असता तर या लोकांना रेती मिळाली असती। रेती घाटाचा लिलाव झाला नसल्यामुळे रेती तस्कर मोठ्या प्रमाणात रेती तस्करी करतात। राजकीय पुढारी, आमदार, खासदार यांच्या पुढाकाराने रेती तस्कर होते, अधिकाऱ्यांच्या किंबहुना त्यांच्या घशात जाते, परंतु गोरगरीब लाभार्थ्यांना रेती मिळत नाही। त्यामुळे मोठ्या प्रमाणात घरकुल लाभार्थी इतर लोकांना रेती अभावी त्यांचे कामं रखडलेले आहे। तहसीलदार साहेबांना, कलेक्टर साहेबांना, पालकमंत्री साहेबांना महाराष्ट्र सरकारला विनंती आहे, घरकुल लाभार्थ्यांसाठी रेती उपलब्ध स्वस्त दरामध्ये रेती उपलब्ध करून द्यावी, अन्यथा रेती घाटाचे लिलाव करून भ्रष्टाचार थांबवावा आणि घरकुलधारकांना रेती उपलब्ध करून द्यावे, अन्यथा महाराष्ट्र सरकार तहसील कलेक्टरीच्या विरोधामध्ये उलगुलान संघटनेचा तीव्र आंदोलन असणार। CTV के लिए प्रतिनिधि वैभव रारकर की रिपोर्ट।